नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, हिंदी बिग बॉस आपण सर्व मे बी पाहतच असाल। हिंदी बिग बॉसमध्ये जे कंटेस्टंट आहेत त्यामध्ये आपला मराठी मुलगा एकच आहे आतमध्ये, जो आहे प्रणित मोरे। कमेंट करून सांगा तुम्ही कुणाला सपोर्ट करता ह्या हिंदी बिग बॉस सीझनमध्ये। बघत नसाल तरी कमेंट करा, कारण लवकरच हिंदी बिग बॉस संपला की आपला मराठी सीझनसुद्धा चालू होणार आहे। एंटरटेनमेंटची चेन असेल ती कंटिन्यू राहणारच आहे। तोपर्यंत हिंदी बिग बॉसवरती फोकस करून प्रणित मोरेला सपोर्ट करूया, टॉप 5मध्ये जाण्यासाठी त्याला पूर्णपणे आपल्या साईडने प्रयत्न करूया। मित्रांनो, आज आपण प्रणित मोरेवरतीच बोलणार आहोत। प्रणितच्या एंट्रीचा जर विचार केला तर तशी चांगली झाली, परंतु सलमानसमोर थोडासा तो प्रेशरमध्येच वाटत होता। 2 आठवड्यामध्ये प्रणित समहाऊ शांतच होता। समहाऊ त्याला त्याचा चांगुलपणा तेवढा बोलू देत नव्हता। सुरुवातीला त्यानेबरोबर थोडासा डिस्कशन व्हायचं त्याचं, तर तेव्हा एक शेरो शायरी पण झाली होती, ती तुम्हाला दाखवतो। अगर तुम्हें खो जाने का मन करेगा तो कहाँ पर खो जाना पसंद करोगे? खोने के लिए तुम्हारी आंखें ही काफी हैं। नींद गई, चैन गया, मेरे भाई भूख भी लगती है कि वो भी गई। गारंटेड राधे भैया गए काम से, भैया फंस गए बामन की लड़की के चक्कर में। सलमानने पण भाऊला एक प्रकारे चांगलंच खडसावलं, त्याचाही व्हिडिओ पहा। ठीक आहे, आपणही त्या जागी असतो, सलमानच्या तर बोललोच असतो, पण जस्ट तुम्ही पाहू शकता। कॉमेडियन, यस सर। मुझे पता है कि आपने मुझ पे क्या क्या बोला है जो कि सही नहीं है। जोक्स जो आपने मारे हैं मेरे ऊपर, अगर आप मेरी जगह होते और मैं अंदर आपकी जगह होता तो आप कैसे रिएक्ट करते? बट आपको लोगों को हंसवाना था, मेरा नाम यूज़ करके आपने वो किया। आई जस्ट डोंट थिंक यू शुड गो बीनीथ द बेल्ट। म्हणजे असं झालं ना की धड त्याला ओरडू पण शकत नाही, धड काही करू पण शकत नाही। ऑब्वियसली असं कोणी कोणावर थोडंफार कॉमेडी करतच राहतो, आणि ते सलमानला त्याला असं डायरेक्टली बोलणं तेवढं जास्त म्हणजे सुटेबल होत नाही, त्यामुळे तो काही जास्त काय असं बोलू शकत नाही। प्रणितचं कसं भाऊ बोलता बोलता कॉमेडी करून टाकतो, म्हणजे असं आपण रेग्युलर बोलतो, बोलता बोलता 4-5 वाक्यांमध्ये त्याचं एक वाक्य असं असतं, ते आपल्याला कळेपर्यंत अजून 2-4 वाक्य होऊन गेलेले असतात, आणि त्यामध्ये त्याची कॉमेडी होऊन गेलेली असते। आता घरामध्ये कसं आहे, बरीचशी पॉलिटिक्स चालू आहे, स्वतः बिग बॉस पण हे पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व। बिग बॉसमध्ये हे होतच असतंच, बायसनेस असतोच। प्रणितचं जर तुम्ही बघितलं तर आल्या एक जो टास्क झाला सेकंड वीकमध्ये, त्याच्यामध्ये त्याला घरच्यांवरती कॉमेंट्री करायला सांगितली होती, कॉमेडी करायला सांगितली होती, आणि ती कॉमेडी मी तुम्हाला ऐकवतो, त्यानंतर तुम्ही सांगा की ती कॉमेडी घरच्यांना नाही आवडली म्हणून त्याला थेट नॉमिनेट करण्यात आलं। आता माझ्यावरती जर कोणी रोस्ट व्हिडिओ केला तर मला ऑब्व्हियसली आवडणार नाही। मी थोडी म्हणणार आहे छान होता, चांगला होता, आवडली, तर मी नाहीच म्हणणार ना आवडली। तर मग त्या पॉईंटवरून त्याला डायरेक्टली थेट नॉमिनेट करण्यात आलं त्या वीकमध्ये। ही कॉमेडी तुम्ही ऐक। फरहाना का नाम बिल्कुल सही रखा है, उसका नाम फरहाना है, बट स्पिरिट एनिमल पिराना है। फरहाना जैसे ही घर से चली गई थी ना, घर में एक ट्रेजेडी हो गई थी। बेडरूम में खटमल आ गए थे। सब लोग ने बिग बॉस को रिक्वेस्ट किया और उन्होंने एकदम इंस्टेंट एक्शन लिया और खटमल हटा दिए, लेकिन फरहाना वापस आ गई। फिर घर वालों ने रिक्वेस्ट किया कि भाई खटमल चलेंगे, फरहाना नहीं चाहिए, क्योंकि खटमल सिर्फ रात को काटते हैं, फरहाना दिन भर काटती रहती है। बिग बॉस के घर में जब हम आए थे, सबको एक ऑप्शन दिया था कि तुम्हें कोई चीज़ लेके आ सकते हो। कुनिका जी अपना आधार कार्ड लेके आए हैं, हर चीज़ में अपना एज का कार्ड खेल लेती है। उनको बिग बॉस के घर नहीं 4 धाम जाना था। अगला इंसान है खत्म हो गया। इधर भी आपको ज़्यादा अटेंशन चाहिए। एवढा चांगला मनाचा मुलगा आहे ना, आता ते फरहानाच्या घरामध्ये कुणाशीच पटत नाही, कुणाशीच। जसं अभिषेकला सगळेजण हेट करत होते, भांडत होते, तसं सेम फरहानाचं होतं। फरहाना प्रत्येकावर बऱ्यापैकी भांडत होती, खूप शिवराळ मुलगी आहे ती। तर प्रणितचा आणि तिचा एक बॉन्ड जमत होता गेला 1-1.5 आठवडा, आणि खूप चांगल्या अशा गोष्टी प्रणितने तिला सांगितल्या वारच्या अगोदर। फरहाना कोणाबरोबर तरी बोलत होती, जिशानबरोबर की कोणाबरोबर तरी, की मला प्रणित मोरे आणि आवेश बाहेर गेलं तर बरं पडेल। किती म्हणजे दोघले लोक आहेत की ज्यांच्याबरोबर दोस्ती करत तेही नीट करू शकत नाही। मोरेने तर हिला स्वतःचे मित्र सोडून वोटिंग केलं। गेले 2-2.5 आठवडे प्रणित एकदम चांगलं खेळतोय, चार्ज झाला आहे। अमाल, बशीर यांनी बरंच काही बोललेलं आहे त्याला, पण ते लोकांना बोलतो, जोक्स वगैरे करतो, परंतु मला जर कोणी बोललं आणि मी जर समोर जाऊन विचारलं तर माझा म्हणजे हक्क बनतो ते विचारणं। तर प्रणित जे रोस्ट करतो ना, ते भांडताना सुद्धा तो रोस्ट करतो प्रत्येक 3 वाक्यामध्ये एकदा। आता परवाचीच जर तुम्ही भांडण बघितलं असेल मे बी अमलचं आणि प्रणितचं, त्याच्यामध्ये प्रणितला अमल म्हटला होता जाजू, आणि त्या गोष्टीवरून प्रणित सरळ जाऊन विचारलं तू मला जाजू का बोलला म्हणून। त्यावेळी एकाच वेळी 3 जणांना पेलला होता भाऊने, अमल, बशीर, आणि बशीर बरोबर आला होता जिशान, त्याला परत न्यायला। तर झालं असं, आम्हाला बोलला जाजू, तर हा म्हणला तू मला जाजू का बोलला, हिम्मत असेल तर तोंडावर बोल। तर आम्हाला म्हणतो हां अभी वापस बोल देता हूँ, तर मुँह पे बोल देता हूँ, जाजू है तू, कुछ नहीं कर सकता। प्रणित म्हणला तू नल्ला है, गाता कम बचता ज़्यादा है।
असं घेतलं ना त्याला, आडे हाते घेतलं ना त्याला, म्हणजे त्यांच्यासारखं त्यांच्या पर्सनल लेवलवरती खाली त्याला पडण्याची गरज नाही. बघा त्याच्याकडे लाईन्स होत्या, 1 लाईन्स होत्या की तो असं कडक मारत होता ना. तेवढ्यात तिकडून बशीर आला. बशीर जसा आला तसं ह्या अमलच्या अंगात शेवालाने लगेच सोफ्यावरून उठला. आधी तर भागूबाईसारखा बसूनच होता आणि घोबडासारखा हसत होता, खी 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 खी. असलं घाण दिसत होतं त्याचं हसणं. असं वाटतं काही नशा करून आला काय कुठून. तर बशीरला बघितला उठला. तर बशीर जसा आला तसा बशीरला पण घेतला आहे ना. बशीरला म्हणे तू कोण पॅसेंजर. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं, तू पॅसेंजर आहे का, चाडत्या ट्रेनमध्ये कशाला चढतोय. म्हणजे असलं कडक वनलाईनरी टाकले ना. आम्हाला गँगला कसं आहे, शेवटी भांडताना पर्सनल लेवलवर यावंच लागतं. मग त्यांना कुणाचं कलर, रंग, गाव सगळं काढावं लागतं. मग त्याचवेळी बशीर बोलून गेला की ते कोणसे गावचे आहे उस गावच्या. ते तसं मॅटर झालं. पण भाऊनी एवढा कडक पेलला, मराठी बाणा दाखवूनच दिला कडकमध्ये, सुट्टीच नाही दिली. तर सांगायचं झालं तर घरामध्ये बऱ्यापैकी 2-3 जण असे ज्याला सगळेच टार्गेट करतात. म्हणजे स्वतः बिग बॉससुद्धा आणि आतले लोकंसुद्धा. त्यामध्ये प्रणित येतो. प्रणितला एकतर बिग बॉस स्वतः टार्गेट करत आहे. प्रणितला सलमान खान पण फेवर करत नाही. गेले 3 आठवडे सलमानने त्याला काही विचारलंसुद्धा नाही. त्यानंतर घरामधली जी समोरची टीम आहे, जी बुल्ली टीम आहे, ती पण प्रणितला सारखी बुल्ली करत बसते. ती प्रणितला सारखी टिंगल टवाळी करत बसते, त्याला चिडवत बसते, त्याचे जोक करत असते. आणि मी बिग बॉस का म्हटलं, कारण जेव्हा घरचे लोक त्याला नॉमिनेट करत नाहीत किंवा तो वाचलेला असेल तर ऑलरेडी बिग बॉसने त्याला ऑटोमॅटिकली नॉमिनेशनमध्ये टाकलेलं असतं. तुम्ही घरामध्ये आल्यापासून बघा, तो प्रत्येक आठवड्यामध्ये ऑलमोस्ट नॉमिनेशनमध्ये आहे. 60-70% टाईम. जे 5 आठवडे झालेले त्यातले 3 आठवडे तर तो नॉमिनेशनमध्ये आहे. आणि आत्ताही सांगतो तुम्हाला, ह्या आठवड्यामध्येही तो नॉमिनेशनमध्ये असणार आहे. तो कशा प्रकारे जाईल ते फक्त आपल्याला शो बघितल्यानंतर कळेल. पण तो नॉमिनेशनमध्ये येणार हे कन्फर्म आहे, कारण तो बिग बॉसच्या फेवरेट टीममधला नाही आहे. कुनिका झाली, बशीर झाला, अमाल झाला, यांच्यासारख्या लोकांना बिग बॉस स्वतः वाचवतो आहे. 4 आठवड्यांमध्ये किती वेळा हे लोक नॉमिनेशनमध्ये आले हा एक प्रश्न आहे. आणि हे वाचवणं आपल्याला कळतं आहे, जाणवतं आहे खुल्लेआम. अमलचं बोलायचं झालं तर तो मला तर असं कधी वाटतं की त्याला काही रिहॅबिलिटेशन सेंटरला पाठवायचं सोडून बिग बॉसमध्ये पाठवली की घरच्यांनी. म्हणजे तो असा नशेड्यासारखा करतो ना कधी म्हणजे मला कळतच नाही कधी की तो असा का वागतो. त्याचं हसणं कसं आणि काय, त्याला म्हणजे त्याला काही भानच नसतं कधी बोलताना. तो एक बेवडा कसा असतो, सगळ्यांना शिव्या देत सुटतो, ज्या कर नाही करले या उखाडले अशा टाईपची टपोरी भाषा त्याची चालू असते. तो आणि बशीर दोघेही तसेच आहेत तसे बघायला गेले तर. बाकी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा या दोघांबद्दल. अजून एक घेऊया आपण, प्रणित आणि गौरवची झालेली कॉमेडी. प्रणित आणि गौरवची कॉमेडी 1 नंबर झाली होती. मे बी वेळ काढून तुम्ही एकदा ती ऐका. आपल्याही चॅनलवरती मी टाकणार आहे ती 5 मिनिटाचा व्हिडिओ. खतरनाक कॉमेडी केली होती दोघांनी. म्हणजे 1-2 सेकंड पण मोकळे सोडून नव्हते दिले की कॉमेडी करत नव्हते. आणि त्यात अशा कॉमेडीला त्या नेहलनी बायसनेस दाखवला होता. आणि हे बिग बॉसलाही माहिती होतं. आणि ते सगळं करून बिग बॉसनी बरोबर त्यांच्या टीमला नॉमिनेशनमध्ये आणलं ह्या गेल्या आठवड्यामध्ये. आणि हा जेन्युन आहे, चूक बोलतो, बरोबरला बरोबर बोलतो. बरोबर हे बाहेर येतच. तुम्ही बघितलं, नेहल घरात आली आणि बोलता ती त्या ग्रुपला बोलली की प्रणित आणि गौरव हे एक नेक्स्ट लेवलला होते. तुम्ही हा व्हिडिओ पहा. नॉमिनेट कर दिया और मैं बहुत ज़्यादा गिल्ट में हूँ, क्योंकि गौरव और प्रणीत वर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टू अनदर लेवल. इफ दे वर ऑन 100, जीशान एंड शहबाज वर अराउंड 60. दे किल्ड इट इन. म्हणजे प्रणित टीम अशी आहे की ह्यांना दुश्मनसुद्धा, समोरच्या टीमचा माणूससुद्धा ॲप्रिशिएट करतो आहे. पण दुर्भाग्य असं की बिग बॉसला हे दिसत नाही आणि बिग बॉस यांना डॉमिनेट करतो आहे. बऱ्यापैकी ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला कळलं असेल की प्रणितला थोडंसं डान्स वगैरे ह्या गोष्टींचा तेवढं काही एक्सपर्ट नाही आहे. तो कॉमेडी करतो प्रॉपरली, ऑन दी स्पॉट करतो, पण तो डान्स वगैरे या गोष्टींमध्ये तेवढा एक्सपर्ट नाही आहे. तर कालच्या वीकेंडच्या वारलासुद्धा मुद्दामून ॲक्टर नाचायला लावलं, जेणेकरून त्याला थोडंसं डॉमिनेट करता येईल, थोडंसं म्हणजे तो विचित्र वाटेल शोवरती. आणि बाकीचे हसतही होते त्याप्रमाणे समोरच्या टीममधले लोक की कसा नाचतो हा. अभिषेकला मानलं पाहिजे, तो उभा राहिला. आणि दोघांचं मग जोडीमुळे त्या डान्सला एवढा भारी शो आला ना की सलमानचा प्लॅनच फसला तिथे. आणि हो, एवढे 3-4 आठवडे गेल्यानंतर कुठे सलमानला स्वतःला ॲक्नॉलॉज करावंच लागलं आणि प्रणितला चांगलं बोलावंच लागलं. आणि तू चुकीचं नव्हतास, तू बरोबर होतास, तू खूप चांगल्या प्रकारे हँडल केलंस वगैरे ह्या गोष्टी बोलावंच लागल्यात. प्रणित जो विकेंडच्या वारच्या दिवशी सलमान जेव्हा बशीरला ते गावच्या मुद्द्यावरून झापत होता तेव्हा रडला, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ते एक विक्टीम कार्ड होतं. ते विक्टीम कार्ड नव्हतं. प्रणित हा बशीर बोललेला होता त्या मुद्द्यावरती त्याला रडू नाही आलेलं. ते कुठेतरी त्याच्या मनामध्ये पहिल्यापासून होतं. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये गेल्या 35 वर्षामध्ये ती गोष्ट अनुभवली आहे. त्याच्या कलरवरून, रंगावरून, चेहऱ्यावरून, बऱ्याचशा गोष्टीवरून त्याला ह्याच्या आधी मे बी बोललेलं गेलं असणार आहे, हे माझं मत आहे. कुठेतरी त्याच्या मनातून, डोळ्यातून तिथे बाहेर आलं. तो बशीर बोलला म्हणून पर्टिक्युलरली रडला असं मला नक्कीच वाटत नाही. तुम्हाला त्याबद्दल काय वाटलं की तो खोटं रडला की खरोखरच कुठेतरी त्याची जी मनातली भावना होती ती तिथे बाहेर पडली?
कमेंट करून नक्की सांगा. आपला हा मराठी मुलगा, हा आपला महाराष्ट्रातला मुलगा, तुम्ही जरी हिंदी बिग बॉस फॅन नसाल, फॉलोअर्स नसाल, तरी पण सपोर्ट करा. तो घरामध्ये आहे तोपर्यंत त्याला वोटिंग करा. प्रत्येक विकेंडच्या वारला वाचवणं त्याला हे आपलं काम आहे. त्याची हिंदी फॅन फॉलोविंग त्याला सपोर्ट कुठलीही करणार नाही, कारण हिंदी फॅन फॉलोविंगला सपोर्ट करायला हिंदी भाषिक कंटेस्टंट भरपूर आहेत. तर प्रत्येक मराठी लोक जे आपले हा बिग बॉस बघत असतील किंवा बघतही नसतील, त्यांनीही फक्त वोटिंगपुरतं का होईना जिओ ॲप उघडा आणि प्रणितला सपोर्ट करा. आपला हा मराठी मुलगा टॉप 5पर्यंत तरी नक्कीच गेला पाहिजे. म्हणून प्रणितला सपोर्ट करा, वोट करा. चुकीचे मुद्दे असतील ते आपण उठवू. इथे तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा, कमेंटमध्ये बोलत जावा, जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचतील, आपला मुद्दा सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.